आणि यानंतर आपण वळूयात मॅन ऑफ द मॅच कडे. वाडेकर संघ आपण कुठेही जाऊ नका. या पण वळूयात मंचावरती 1000 रुपयांचं रोख पारितोषिक होतं 50 साठी. महेंद्रदादा मात्रे जे ओनर आहेत, दीपक दादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकरचे. आणि आपण देऊयात ते या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 64 रन्स 64 धावांचे अर्धशतके खेळ करणारा वाडेकरचा अतुल या सामन्याचा सामनावीर. मी विनंती करेन माजी सरपंच आमचे विठ्ठलजी पाटील साहेब यांना विनंती की आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल आणि महेंद्रदादा मात्रे यांच्याही शुभस्य आपण ते 1000 रुपयांचं पारितोषिक होतं ते देऊयात अतुलला. अतुल या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अभिनंदन अतुल, जबरदस्त खेळ राहिला आणि पुन्हा अतुल आपल्याला जबरदस्त बॅटिंग करत असताना स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 64 रनची त्याची इनिंग राहिली, तो राहिला मॅन ऑफ द मॅच. जुळणबोलीने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. सो गावदेवी गिरीजामाता क्रिकेट संघ जुळणबोली लवकरात लवकर उतर आपण मैदानाचा आत आणि ओपनिंग पेअर देखील रेडी आहे. श्री गणेश क्रिकेट संघ कोणीशी आपण लगेचच वळणार आहोत सेकंड मॅच कडे. चला ओपनिंग पेअर श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आपण लवकरात लवकर पाठवा. मॅचला लगेचच सुरुवात करण्यात येईल. सुस्वागत मंडळी, पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. GDCC जनुमान क्रिकेट संघ उंबारली आयोजित आई गावदेवी चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना जिथे अतुल भोईरने जबरदस्त बॅटिंग केली आणि तो राहिला वाडेकरच्या बाजूने. आणि या मॅच मध्ये आता टॉस जिंकलाय तो गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जळंबोलीने. त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा आणि आघाडीची जोडी मैदानात आत आली आहे. इशिता 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणीची, हर्ष ठोंबरे आणि करण ठोंबरे. संघ मालक इशिता 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे पुरस्कर्ते दादा मात्रे आपण उपस्थित असाल तर मंचावरती, आणि कोणीच्या कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मान्यवर उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
चला आता वेळ जास्त घेऊ नका, मॅचला सुरुवात करा लवकर. जे काही नियम आहेत ती चर्चा जरूर अंपायर सोबत करा. एक रिव्ह्यू आहे जो वेस्ट नो बॉल, रनआउट आणि त्यासोबत व्हाईट साठी तुम्ही घेऊ शकता. थोडासा फेरबदल आम्ही करत आहोत. अंपायर्स दोन्ही लक्षात घ्या आणि जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यांना हे सूचना आहेत. रिव्ह्यू फक्त तुम्हाला वेस्ट नो बॉल साठीच घेता येईल, व्हाईट साठी घेता येणार नाही आणि त्यासोबत रनआउट साठी देखील घेता येणार नाही. ऑन ग्राउंड अंपायरला जेव्हा कधी वाटेल ते रेफर करू शकतात. फक्त टीम रिव्ह्यू जो असेल वेस्ट नो बॉल साठी. मॅचला सुरुवात होते पहिल्या षटकामध्ये. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफस्टंपच्या यावेळेला जास्त बाहेर निघत असताना हर्षदने सोडून दिला. वेल लेफ्ट. वाईट होती सुरुवात आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 या आकड्यावरती. लेफ्ट सामोर विकेट. हार्ड लेंथ होता मिडॉनला. येत आहेत फिल्डर बट एक धाव ते रोखू शकत नाही. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे जो मात्र जर तुमच्याकडे लेफ्टी असतील त्याला ॲडव्हान्टेज देणार आहे. रायटीसाठी ऑपोनंट आहे. प्रचंड वारा आपण मॉर्निंग सेशन मध्ये पाहत आहोत. पश्चिमेकडून जो पूर्वेकडे येतोय. जर तुमच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये लेफ्टी असेल तर त्याला ॲडव्हान्टेज आहे आणि खास करून पहिल्या मॅचमध्ये आपण वारंवार स्विच हिटचे फटके बघितलेत. ओहो, इट इज नो बॉल अबाउट द वेस्ट आणि बॉल निघाला मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. खोणीसाठी पहिला चौकार. नवीन बॉलला ग्रिप करणं थोडंसं कठीण असतं कदाचित, त्यामुळे हा फुल टॉस आणि अगदी कमरेच्या वरती पडला. फ्री टॉन आहे आणि धाव फलकावरती 7. फ्री हिट वरती उडवलाय तर खरा बॉल. व्यवस्थित संपर्क नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. 3 फिल्डर कॅच त्यांनी पकडली आहे पण शेवटला ती टक्कर झाली. कॅच ही ड्रॉप झाली. फ्री हिट देखील होता. कॅच पकडून विकेट तर मिळणार नव्हतीच, मात्र धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या इशिता 11 खोणी संघाला. त्या 3 आणि 3 सोबत धावा फलक जाऊन पोहोचलं 10 वरती. हर्षद ठोंबरे आणि करण ठोंबरे या आघाडीची जोडी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा उंबारलीच्या मैदानावरती स्पर्धा असते खोणीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. या बाजूचंच गाव आहे. ऑलरेडी ठरवलं होतं स्क्वेअर लेगला बीट करून बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आला आणखी एक चौकार इशिता 11 खोणीसाठी. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 14. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग. पहिला वाईड आला. एक नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉल मध्ये 14 धावा सजलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतायत. थोडंसं मागणं षटक. ऑलरेडी ठरवलं होतं. डावा पाय फार पुढे आणला होता. स्वीप करायचं होतं पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. नजर थोडीशी अडली. लेन खेचली होती बॉलरने. किती बाहेर निघालाय बॉल. डॉट बॉल. 14 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. P1 मधला काउफेस आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर. त्यामुळे जो स्क्वेअर लेग मिड विकेट खाली तिकडे खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. हवे त्या बॉल मिड ऑफला निर्जन स्थळावरती पडलाय. मिड ऑन कव्हर करतोय बॉलला. 1 धाव आणि या सिंगल दे. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 15 वरती. कमबॅक जरूर केलं. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खर्च झालेल्या आहेत.
14-15 धावा पॉवर प्लेचा ॲव्हरेज स्कोर आपण म्हणू शकत नाही, तितकंसं मागडं षटक. पण शेवटचा एक बॉल बाकी आहे, जिथे करणने जर या बॉलला बाउंड्रीमध्ये कन्वर्ट केलं तर हे षटक प्रोडक्टिव्ह होऊ शकतं कोणीसाठी. अर्ली बॅट स्विंग, अगोदर बॅट फिरली, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि इशिता 11 श्री गणेश क्रिकेट संघ कोणी धाव फलक 15 फॉर नन, 15ला नाबाद. सॉफ्ट फर्स्ट ओव्हर 15 फॉर नन, सुरुवात चांगली झाली आहे. जरूर पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा आल्या, पण शेवटच्या 3 बॉलमध्ये मात्र एकच धाव खर्च केली. पाहायला मिळाल्या पहिल्या डावामध्ये जागा बनवली होती, एक्स्ट्रा कव्हरला पंच करायचा होता हर्षदला, बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. राऊंड द विकेटने आले. पंधरा धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल डॉट आलाय. साहिल पॉवर प्ले मध्ये पंच केलाय, या वेळेला एक्स्ट्रा कव्हर खाली आणि फ्लॅट बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार, चौकार. केलाय खाली क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हर तिथून आलेल्या या 4 धावा. चौकारासोबत 19 वरती सध्या खोणी. ऑन साइडला उडवायचा होता हवे त्या बॉल, तुषारने प्रयत्न केलाय आणि प्रयत्नांना यश. धक्का पहिला साहिलने दिलाय इशिता 11 खोणीला. 19 धावांची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळतं साहिलला. ऑन साइडला पुल करायचा होता, शोल्डरला बॉल चढला बॅटच्या आणि तिथे यस्टनचा मागे बिहाइंड द विकेट. तुषारने जबरदस्त कॅच पकडली. अशा ज्या उलट्या कॅचेस असतात त्या पकडणं थोडंसं कठीण असतं. मागे जात असताना तुम्हाला बॉलला जज करायचं असतं आणि इव्हन जेव्हा जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल येतो तो फिरत येत असतो, त्याला कॅच करणं थोडंसं कठीण असतं. जबरदस्त कॅच आणि या कॅचने डाव संपला हर्षदचा. नवीन बॅटर मैदानाचा आत येत असताना किरण म्हात्रे. टॉप ऑर्डर मधील खोणीसाठी आणखी एक महत्वपूर्ण बॅटर आहे किरण. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, त्यामुळे विकेट पडल्यानंतर ती चर्चा हर्षद आणि करण मध्ये आपल्याला मैदानाचा आत पाहायला मिळाली की कोणाला आता बोलवायचं मैदानाच्या 3ऱ्या क्रमांकावरती. स्टार्ट भेटलेला आहे पण मॅटर करतोय शेवट. सो टार्गेट काय सेट करणार आहेत याकडे देखील लक्ष जरूर असेल डाबामध्ये त्यांच्या प्रेक्षकांचं. जणू डोंबिवलीला देखील पहिल्या षटकामध्ये 15 गेल्यात, मात्र त्यानंतर चौकारानंतर साहिलने या ओव्हरमध्ये विकेट काढली आहे हर्षदची. टॉप एज वन्स अगेन चान्स आहे. स्वतः गोलंदाज साहिल जज करतोय. वेल जज कॅच, कॉटन बोल्ड इन ॲट नंबर 3rd डाऊन. 19 for 2. किरण म्हात्रे बाद. थँक्यू थँक्यू डीजे. किरणला ट्रम्प कार्ड सारखं वापरलं होतं, कारण जर मधल्या
फईमध्ये आता ज्या धावा आल्या वेगाने तर मात्र खोणी फार पुढे जाईल. मात्र पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट आली आहे. याचं पूर्ण श्रेय साहिलला जात आहे. जबरदस्त बॉलिंग. P2 मध्ये चौकार आला त्याच्या अगेन्स्ट, पण लागोपाठ 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. हॅट्रिक बॉल असेल नवीन बॅटर मैदानाचा आत. सरफराज शेख मॅन इन फॉर्म. DPL मध्ये जबरदस्त खेळ ज्याने केला होता आणि 360 डिग्री मध्ये खेळणारा आणि कॉपी बुक स्टाईल फटके दाखवणारा बॅटर आहे. धावा 19. इंटरेस्टिंग बॅटल. सरफराज आला आणि साहिलचा हॅट्रिक बॉल त्याला फेस करायचा आहे. लॉफ्ट केले बॉलला. बीट विकेट आहे त्या ठिकाणी. हॅट्रिकची चान्स आहे. फटका फसला. कॅच ड्रॉप. ओहो, जबरदस्त बॉलिंग. या क्षणाला ही कॅच पकडायलाच पाहिजे होती. मात्र इथे जर आपण बघितलं तर सरफराज शेख सारख्या बॅटरला जीवनदान देणं हे तुम्हाला महागात पडणार आहे. सुपर बॉलिंग बाय साहिल. चौकारानंतर हर्षदची विकेट काढली, किरणची विकेट काढली आणि देन सरफराजचा फटका देखील फसला होता. फील्ड डीप मध्ये. बिट्टू कडून कॅच ड्रॉप झाली. शेवटचा बॉल समोर जरूर आहे पण लॉंग ऑन द प्रोटेक्शन देखील. एक धाव जरूर मिळते. ज्ञानेश्वर जोशीने थ्रो केलाय. सक्सेसफुल ओव्हर राहिली. धावा आल्या फक्त 7. 2 विकेट काढल्या साहिलने. विकेट हॅट्रिकला चान्स होती. सरफराजला जीवनदान मिळालंय. तो मात्र त्याच्या खेळीला कॅपिटलाइज करू शकतो. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. धावा 21. विकेट पडल्या 2. बॅटिंग करत असताना ईशित 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. दोन षटकांचा खेळ संपला. जबरदस्त शेवटचं षटक. पहिलं षटक 15 धावांचं राहिलं खोणीच्या बाजूने. दुसरं षटक 2 विकेट काढत असताना पुन्हा या पहिल्याच डावाचं मोमेंटम खेचून घेतलं साहिलने झुरडुंबुलीच्या बाजूने. बिट्टू बॉलिंग मार्कवरती आलाय. बरेचसे नवीन चेहरे झुरडुंबुली संघ देखील इंट्रोड्यूस करत आहे. त्यामध्ये बॉलिंग युनिट पूर्णपणे बदललेलं. साहिल आपण अगोदर पाहायचो. पहिला बॉल बिट्टू. फ्लिक करायचा होता. बॅटचा चेहरा फार लवकर बंद केलाय आणि सिनेमी कडे बॉल जात असताना पाहायला मिळाला. चान्स जरूर असं वाटलं की हवेत बॉल असताना होती, बट फार लांब होता फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 22. बावीस धाव्यात सरफराज. ओहो, ऑन द राईट स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलाय. हा क्लास आहे सरफराज शेखचा. मागच्या ओव्हर मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे आणि सुरुवात त्याने केली आहे डाऊन द ग्राउंड. षटकार. स्ट्रेट बॅटने जबरदस्त फटका आलाय. कॉपी बुक स्टाईल. पिट्टूच्या अगेन्स्ट आक्रमण तर झालंय. धावा 28. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करायचं होतं. जास्त बाहेर ऑफ स्टंपचा अंपायरचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि दरम्यान साईनाथ दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सुस्वागतम. JDCC क्रिकेट संघ उंबारली आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सरफराजला ऑलरेडी माहिती आहे की मला जीवनदान मिळालेलं आहे. अशी विकेट जाणार होती. आताही गेली तरी परवा नाही. धावा आपल्या टीमला बनवायचा आहेत आणि असं करत असताना त्याने आक्रमण केलेलं आहे. पिट्टूच्या अगेन्स्ट षटकाराला ऑप्शनचा बार ठेवायचा होता. तो वाईट आला. धावा आतापर्यंत 29. बिट्टू खोणी गावेंकडून फुल लेन स्वीप केला. फ्लॅट जरूर. फिल्डर अगोदर प्रयत्न करत होता येऊ की थांबू. शेवटच्या क्षणाला आला
मात्र बॉल त्याला बीट करून गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहत आहोत. लोआ फुल टॉस आला, स्वीपचा फटका फ्लॅट गेला होता. फिल्डरने अगोदर चान्स घेतली असती, कदाचित ती कॅच बनली असती, नसती बनली, पण तो बॉल पर्यंत पोहोचला असता. थांबला, नंतर धावला, मात्र बॉल थेट गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काउंटर अटॅक सरफराज शेखचा. पुन्हा उडवलाय, फिल्डर काढलाय तिथून, आता येतोय जोशी, बट त्याला चान्स नाही. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, कोळेगाव आणि हेदुटणे बी टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. यानंतर कंटिन्यू मॅचेस असतील पहिल्या राऊंड मधल्या. हेदुटणे बी आणि कोळेगाव टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. धावा धावफलकावरती 37. कॅच ड्रॉप झाले लास्ट ओव्हर मध्ये आणि सरफराजच्या बॅट मधून एक षटकार, 2 चौकार आलेले आहेत. नाबाद आहे 15 ला मागच्या 4 बॉल मध्ये. कमी गती, बॅकफुट पंच, वॉट शॉट. नेत्रदीपक फटका, हिप्सच्या जोरावरती बॅकफुटला थांबला, देन पंच, षटकार. काय फटका आला, बॅकफुटला थांबला होता. हार्डलेंथ लाईट केलं, बिट्टूने बॉल आत येत होता, पण तो कमी गतीने आला. ऍक्शन रिप्ले पाहतो मी पुन्हा एकदा. थांबला होता भरपूर बराच वेळ सरफराज आणि देन पंच करत असताना षटकारासोबत धावसंख्येला नेतात 43 वरती. फुल टॉस आहे, खराब बॉलिंग, स्विंग करण्यात आल्या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जिथे खोडीचे प्रेक्षक तिथे आलाय सरफराजचा बॅट मधून आणखी एक देखणा षटकार. द्वारे आमचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि अफलातून अशी गाणी खोणीचेच आहेत. खोणी संघ देखील मैदानाच्या आत खेळतो आणि जबरदस्त बॅटिंग करा जर आपण पाहतोय त्या खोणीचा फलंदाजांकडून. 49 धाव्यात 2 विकेट पडलेले आहेत. सरफराज आता सेट झाला. पहिल्या बॉलवरती विकेटची चान्स होती, मात्र बिट्टूच्या अगेन्स्ट धावा आलेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये 28 धावा आल्या. कॅपिटलाइज केलं लास्ट ओव्हरला सरफराजने, कारण त्याचा बॅट मधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले तर 2 चौकार.
ओनर डॅनियल मात्रे यांच्याकडून सरफराजला 1,500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. या मॅच नंतर त्याला आपण देऊयात. निलेश पुन्हा एकदा आलाय, ज्याने पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती. तो पुन्हा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील प्रश्न आहे की साहिल ज्याने P2 मध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढल्या होत्या. संघनायक ज्या रणनीतीने मैदानात साथ आपल्याला पाहायला मिळतात जोडमुलीचे त्यांनी आणलं निलेशला. ऑन साइडला मिस टायमिंग आहे जरूर. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर अक्षय डाऊन दी बॉल. वेल जस्ट कॅच. फलंदाज करण होतोय बाद. इशित 11 कोणीला तिसरा हादरा. करणची विकेट जरूर येते ती निलेश कडून, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. आणि त्याच गोलंदाजावरती तो विश्वास पुन्हा एकदा कॅप्टन तुषार पाटील यांच्याकडून पाहायला मिळतोय. या स्टँडचा मागून लीड करत त्या टीमला आकाश ठोंबरे 5व्या क्रमांकावरती आकाश मैदानात साथ आपल्याला पाहायला मिळतो. हा बॅटिंग क्रम बराचसा बदललेला आपण या सीझन मध्ये पाहत आहोत. जो आकाश करण सलामीसाठी यायचा, हर्षद मधल्या फळीमध्ये खेळायचा फिनिशरचा रोलमध्ये. मात्र हर्षदने ओपन केलं, करणने ओपन केलं होतं, देन किरण, देन सरफराज अँड देन आकाश. धावा फलकावरती 49. फुल टॉस होता बट वाईड ऑफ स्टंप. पिक करू शकला नाही आकाश. ड्राईव्ह करायचं होतं समोर. डॉट बॉल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. लेफ्ट आर्म मोदी विकेटने आले. फार लांब बॉलला ठेवलं होतं इथे. फुल टॉस जरूर होता बट ऑफ स्टंप पासून फार दूर, बॅटर पासून फार दूर. इथेही तोच प्रयत्न पण यावेळेला मात्र खूपच बाहेर. आणि अंपायरचा इशारा आलेला आहे तो व्हाईट बॉल. पॉपिंग क्रीजचा मागे पडलाय, दॅट्स वाय हा फक्त वाईडच असेल. तिच्या आतमध्ये जर खेळपट्टीच्या बाहेर पडला असता तर अंपायरने जरूर बघितलं असतं. तेव्हा 50 सांघिक गरज शतक. इशित 11 कोणीचं धावफलकावरती लागलेलं आहे व्हाईट सोबत. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, निघाला आकाश. गॉट बेंड द विकेट. तुषारने चांगली कॅच पकडले तर निलेशला आणखी एक यश मिळतं. आकाश सॉफ्ट डिसमिसल बाद. स्कोर 50 ला 4 विकेट. आणि नवीन बॅटर अनंत मात्रे. बाब्या चांगली बॉलिंग होती. दुसऱ्या बाजू निलेश कडून एकमात्र वाईटची धाव आली आहे. त्या व्यतिरिक्त पहिल्या 3 बॉल मध्ये त्याने 2 विकेट काढलेले आहेत. कमबॅक करणारी बॉलिंग. धावांचा वेग भरपूर होता कारण 49 3 ओव्हर मध्ये होत्या आणि त्या धावसंख्येला आता मात्र थोडासा लगाम. फुल स्टॉप. फुल टॉस होता. बॉलला स्लाइस केला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला. फिल्डर येतोय बॉलच्या दिशेने. फिल्डिंग चांगली. थ्रो आता करतील ते. आणि तोपर्यंत धावा 2 सोबत स्कोर पुढे 52. 52 धावा फलकावरती. यासाठीच कॅप्टनने निलेशला आणलंय आणि निलेशने आतापर्यंत बॉलिंग देखील चांगली केली होती. पॉवर प्ले मध्ये हवे तसे बॉल त्याच्याकडून पडले नव्हते. सुरुवातीला 3 बॉल मध्ये धावा आपण बघितल्या होत्या. 14 खर्च केल्या होत्या त्याने. पुढच्या 3 बॉल मध्ये एकच आली. या ओव्हर मध्ये 4 बॉल टाकले, 2च धावा, 2 विकेट काढल्यात. निलेश डाऊन द ग्राउंड फ्लॅट अलॉंग ऑफ द फिल्डर देखील येतोय मात्र त्याचा वाक्या बाहेर. 4 धावा. या चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 56. 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमण अनंतही करतोय कारण धावा जमवायच्या आहेत. जितक्या जास्त धावा बनतील तो देखील स्वतः बॉलर आहे आणि गोलंदाजांना ते बेनिफिट असतं. जेव्हा आपण मागच्या सामन्यामध्ये बघितले 82 होत्या
स्कोरबोर्डचं प्रेशर फक्त बॅटर्सवरती होतं, गोलंदाजांवरती नव्हतं आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती वाडेकरकडून. कट करायचा होता, राईज झाला बॉल जो गेला विकेट कीपरकडे येत असताना डॉट बॉल. हे षटक देखील सक्सेसफुल राहिलं द्रोणीबोलीच्या बाजूने. जरी एक चौकार आला असला तरी या ओव्हरमध्ये धावा फक्त खर्च झाल्या, त्या 7 विकेट काढले निलेशने. ओव्हरऑल ईशित 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी विकेट पडले 4 धावा धावफलकावरती आहेत त्या 56 धावा. दोन उंबारलीचे आमचे सिनियर खेळाडू यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, सुस्वागतम. या मॅनेजमेंटमध्ये आपण जर बघितलं तर देवादादा पाटील असतील, योगेशदादा भोईर, केवल पाटील, भास्कर पाटील, आदेश कुमार, चैनू, प्रणय, प्रदीप, दर्शन, प्रथम, ऋतिक, रुपेश, साईनाथ, हर्षद, आशिक, अभय, जय आणि काही नाव आहेत. ती सर्व नावं जरूर तुमच्यापर्यंत आणू. पिक केला, पूल करत असताना बॉल गेलाय मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यावरती चौकार. थँक्यू डीजे. ऑन साइडला वन्स अगेन स्लॉट मध्ये दिलाय आणि अपलॉटचा बाहेर. सरफराज शेख आणखी एक षटकार त्याचा बॅटमधून. थँक्यू. 66 धावा धावफलकावरती. फार वेगाने धावसंख्या पुढे चालली आहे. शून्यावरती सोडलेला त्याचा झेल आणि त्यानंतर केलेली त्याने बॅटिंग. पुन्हा उडवलाय. मिड टायमिंग वाटतंय मिड विकेटला. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. दुसरा झेल. बॉलर अजून काय करतील. क्षेत्ररक्षणाची साथ नाही, त्याच रिजन मध्ये दुसरा झेल सोडला जातोय सरफराजचा. अगोदरचा फिल्डर बिट्टू होता, आता आपल्याला पाहायला मिळाला रोहित. आणि धावा धावफलकावरती सध्या खोणी संघाच्या त्या 58. देन आपण लॉंगनला बॉल पाहता होता, त्यावरती देखील 2 धावा आतापर्यंत कव्हर करण्यात आला. स्कॉमॉझॉन 70 68 देन +2 70. तुषार पाटील जणू काही जडेजा वाटतात आज. फ्लिपर, बट इथे आपण जर बघितलं तर बॉल जास्त बाहेरून अंपायरचा सिग्नल आलेला. गुगली होती, लेग स्पिन फार बाहेर टाकला होता, कदाचित गुगली मिस झाली आहे. तुषार धावा 71. शॉर्ट बॉल हुक केलेला अर्ध्या विकेट वरती. बॉल तो थेट पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपल्याला या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नाही. ज्ञानेश्वर जोशी देखील कदाचित सराव असावा नसावा प्रश्न, पण तुषारने गोलंदाजी स्वीकारली. लॉफ्ट केला. हा जर षटकार चौकार असेल तर त्याचं अर्धशतक, अन्यथा तिकडे येते विकेट. 47 ला सरफराज शेखचा डाव संपलाय. जबरदस्त बॅटिंग खोणीसाठी या डावामध्ये. शून्यावरती कॅच ड्रॉप झाले होते आणि कोळेगावचा कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचं टॉससाठी. सदरंगी हेदुटणे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये कोळेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या मॅचमध्ये आपण पाहतोय कोणीने जबरदस्त बॅटिंग केली आहे, त्यांनी देखील 77. लास्ट मॅच 81 आपण बघितलं. अक्षत 11 सतरंगी नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळणार आहेत. शुभेच्छा दोन्ही संघांना देऊन वळूयात आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने. या राहुलजी भोईर 78 धावांचा चेस आहे. कुठे जाऊ नका, पण काय घडतंय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूयात मलंगड क्रिकेट समालोचक समितीचे प्रवक्ते, तर महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे देखील ते प्रवक्ते आहेत सध्या तरी. राहुलजी भोईर यांना खेळायचा दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. की चौकार देखील तशा बॅटमधून पाहिले होते. ओ द विकेट ना सँड हँड डिलेवर फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाटीलच्या बॅटमधून पहिला सिक्सर. काय फटका होता हा तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. क्लासिकल जागेवरनं खेळ सँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका. फिल्डर फक्त बघत राहिले. टायमिंग प्रचंड चांगलं होतं. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या. ठोंबरे ओद विकेट ना. अजून एक चांगला फटका आहे. वेगवान शॉट डीप मध्ये. आता तिकडे फिल्डर चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक सिंगल इथनं मिळते. पहिल्या विकेट करिता भागीदारी महत्वाची. या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या बघतो आपण. चेस करायची, एकूण धावा बनवायचे विजयाकरिता. 78चं टार्गेटेड नक्कीच. 77 केल्या होत्या. 77 केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. श्री गणेश क्रिकेट संघ खोनीनं जोशी करिता चांगला चेंडू वेल्ल्यान थोडीशी मागे ठेवली. खेचून टाक नक्कीच मारण्याचा प्रयत्न जरूर होता. तर लेन थोडीशी मागे खेचली आपण म्हणू शकतो. तुम्हाला रिप्लाय मध्ये पाहायला मिळेल. कमी गतीनं हा बॉलिंग मागवाती बॉलर हर्षद ठोंबरे आला. डॉट बॉल. रनचे देखून स्कोर बोर्ड वरती 8. फुल टॉस पर्यंत ट्राय केला आहे. चांगला तिथं स्टॉप देखील पाहायला मिळाला. सरप्राईज बॅटिंग देखील चांगली केली होती. आता तेवढी चांगली त्याची फिल्डिंग देखील. मिड ऑनच्या दिशेनं धावमध्ये एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. चांगली फिल्डिंग तर आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्ड शॉटमध्येच मिड ऑफ आणि मिड ऑनचे दोन्ही जे फिल्डर इनफिल्ड शॉटमध्येच आहेत. सिंगल इथनं मिळेल. पहिल्या ओव्हरचा केस देखील संपला. पहिल्या ओव्हरच्या केस रन्स आहेत स्कोर बोर्डवरती 10 धावा आहेत. मोठी धावसंख्या मॅचमध्ये चेस करायची. 78चं टार्गेट आहे. यस इज आहे. अजय उतेकर सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला बॉलिंग मागवती पाहायला मिळतील. P2 मध्ये पहिल्या ओव्हरच्या खेरीज 10 धावा स्कोर बोर्डवरती. 78चं टार्गेट आहे P2 मध्ये. मोठी एखादी ओव्हर हवी. एक मोटर षटक हवा आहे जुनू डोंबिवली संघाला. उतेकरचा पहिलाच बॉल फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये आकाश देखील चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणार. एकच जावेत न मिळेल. सिनियर खेळाडू अजून अरुण ठोंबरे टीम मध्ये आहेत आणि गरजेचं देखील आहे. नक्कीच कार्तिक पण आहे. बिभीषण बिब्या 2 सिनियर खेळाडू. बाकी सगळे आपण बघतोय हे जे यंगस्टर आहेत मागच्या 2 वर्षापासून खेळतात कोणी टीम मध्ये.
नेक्स्ट बॉल खराब आहे चेंडू, नो बॉल बीमर. एक्स्ट्रा धाव तर जरूर मिळेल. उथेकरकडे संकीचं पेच चांगला आहे. आता हा चेंडू जास्तच वेगाने टाकण्याचा प्रयत्न असावा, त्याच कारण बीमार पाहायला मिळाला. चेंडू फिटचा असेल. जोशीला काहीतरी कानमंत्र जरूर आहे, तर तुषार चकीकडनं भागीदारी खूप महत्वाची असेल. ज्या अनुषंगानं 70+ धावसंख्या मॅचमध्ये चेस करायच्या आहेत, तर 100% कमिटमेंट द्यावी लागेल. चांगलं क्रिकेट खेळलं तर जरूर त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. रनसेत 12. येणारा चेंडू फ्रीटचा. उतेकर ओव्हर द विकेटनं. चांगली बॉलिंग होते. चांगल्या टप्प्यावरती लाईन चांगले, टप्पा चांगला. नाव एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13. 13 धाव आहेत. दुपारचं सेशन सुरू झालं आहे. सेकंड मॅच. चांगला चेंडू, विकेट किपर बीट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. तरी बघा अरुण ठोंबरेचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात देशांच्या मागे. हे गरजेचं आहे. एखादा सिनियर खेळाडू तुमच्या टीम मध्ये हवाय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 14 वरती 14. षटकातील पुढील चेंडू कमी गतीनं पुन्हा फुल टॉस समोर ट्राय करत डायरेक्टची गरज तो देखील प्रयत्न पाहायला मिळाला. हर्षद ठोंबरे जसा चेंडू आला हातामध्ये डायरेक्ट हिटचा त्याचा प्रयत्न होता. पिक्चर मध्ये नव्हताच जोशी देखील. डायरेक्ट हिट झाला असता तर त्याला डायरेक्टली डगआउट मध्ये जावं लागलं असतं. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड 15. 15 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. कमी केली गती, त्याचा फायदा देखील होत असताना काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. चांगला टप्पा आहे, चांगली लेंथ आहे. येत असताना डॉट बॉल. 15 धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्या भरपूर आहेत. मोठं टार्गेट आहे 78चं. उतेकर एज आहे. अरुण तिकडे म्हणजे चूक होणार नाहीये. तुषारला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव. मोठा धक्का लागत असताना इथनं होतो फलंदाज बाद. 15-1 जुनी डोंबिवली संघ. 78चं टार्गेट आहे आणि उतेकरचा प्रतिम हा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. महेशदा ठोंबरे सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य खोनीचे आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सध्या खोनी संघ ऑल इज वेल देखील मैदानामध्ये. सेकंड स्पेल मध्ये ठोंबरेला पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा गती कमी केली. मिस टायमिंग की प्रॉपर डीप मधून फिल्डर तिथे सरकलाय. जज कधी जजमेंट चांगलंय. चूक होणार नाहीये. परतावा लागेल इकडनं जोशीला देखील मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना मॅच मध्ये खेळाडू बाद.
साहिल नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. यावेळेस हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर होता. येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 16. 16 धावा धावपलकावरती आहेत. रन्स भरपूर बनवायचे आहेत, मध्ये सध्या धावा येत नाहीयेत. तसं कारण बॉलिंग चांगले होते. मिस सामेंगे ब्राझीलची शक्यता तिथं पोहोचलाय देखील होते. करचूक होणार नाहीये. साईला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का लागत असताना गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी मुले पूर्णपणे बॅकफुटला मॅच मध्ये. ज्या अनुषंगानं कोणी संघाचा आपल्याला एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. नवीन बॅटर विशाल पाटील इनप नंबर 5 वरती आला. सलामीवीर फलंदाज त्यांना देखील जास्त काही चांगलं खेळता आलं नाही या मॅच मध्ये. तुषार ज्ञानेश्वर स्वस्तामध्ये बाद झाले. मयूर देखील स्वस्तामध्ये बाद झाला. नुकताच मयूर खेळतो, साहिल बाद झाला आणि फलंदाज बाद. चांगली बॉलिंग. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आणि ऑन हॅट्रिक आता हर्षद ठोंबरे. चांगली बॉलिंग आपल्याला त्याची पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. नवीन बॅटर रोहित आलेत. पहिल्या देखील मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या आणि तो देखील सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाला. वडेगर संघाने प्रतिम क्रिकेट खेळलं होतं. जेलची शक्यता आणि इथे हॅट्रिक कंप्लीट झालेली. हर्षद ठोंबरे 1 more विकेट. खेळाडू बाद. बिट्टू आलेत क्रमांक 7 वरती. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये हा देखील पाहायला मिळाले. न बघतो आपण षटक देखील संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 78चं मोठं टार्गेट आणि या मॅच मध्ये भरपूर पिछाड्यावरती आपण म्हणू शकतो जुनी मुली संघ. रन्स आहेत फक्त आणि फक्त 16 आणि विकेट शिकून गेलेले आहेत. पाहतो आपण 5.
वेगाना चेंडू आणि हा विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितली. सरफराज शेखची ज्यानं 47 केल्या होत्या. 0वर त्याचा झेल सोडला होता. त्याच्यानंतर त्यानं जे बॅटिंग केली त्याच धावसंख्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या आपल्याला कोणी टीमची पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. फुल टॉस आहे, फटका देखील चांगला आहे. रन्स इकडनं जरूर चांगल्या मिळू शकल्या असत्या आय थिंक. मध्ये डीप मध्ये साईड स्क्रीनला अप्रतिम आकाराचा झेल आणि फलंदाज बाद. ऑन साईडला फटका टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. अनंता डावीकडनं एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 21 वरती 21. 21 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक चौथं सरफराज शेख. पोलर लाईनचा चेंडू खोदून काढला हा फटका. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीच आहे कोणी टीमला. पहिल्या डावामध्ये एक मोठी धावसंख्या सेट केली होती. रन्स मिळते सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. फक्त 22 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. शिंदोडा बॅटचा संपर्क. डॉट बॉल. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धावा धावपलकावरती आहेत फक्त 22 धावा आणि लास्ट ओव्हरचा आता एक खेळ बाकी असणार आहे. फॉर्मॅलिटी आपण त्याला म्हणू शकतो. कोळेगाव निर्णय काय बॉलिंग आहे. चला आपण लगेच रेडी व्हायचंय आणि डुटणे संघ आपण डगआउट मध्ये बसून घ्या. रोहित पाटील आणि टीम. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला 2 टीम इन ऍक्शन पाहायला मिळतील. कोळेगाव विरुद्ध एक डुटणे. आणि या मॅच मध्ये बराचसा मागे राहिला ग्रीजमध्ये क्रिकेट संघ जुनं डोंबिवली. त्याचं कारण बॉलिंग अटॅक देखील तेवढा चांगला नाही. विकेट इकडनं मिळते खेळाडू बाद. चांगला चेंडू आणि टेस्टचा अंदाज देखील त्याला बॅटरचा पाहायला मिळाला. शॉक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. आला डॉट बॉल. काही लिगल चेंडू फक्त टाकायचे आहेत. विजय तर निश्चित त्या मॅच मध्ये कोणी संघाचा. मात्रे अजून एक चांगला चेंडू आहे. आला बघतो आपण हा देखील डॉट. चांगली बॉलिंग या लास्ट ओव्हर मध्ये करत असताना विकेट्स देखील भरपूर गेलेल्या आहेत.
तसंच कारण पूर्णपणे दबाव. बागफुटला जाऊन खेळलेत रन्सीकडनं 4 मिळतील जरूर, त्याचा जास्त काय फायदा होणार नाहीये. आणि हा सामना भरपूर मोठ्या फरकानं नक्कीच विजय संपादन केलेला आहे. टीम खोनीनं अभिनंदन. खोनी संघ आणि हार्ड लक जुनी डोंबिवली टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना प्रथम बॅटिंग केली, पहिल्या 12 बॉलमध्ये 47 केल्या आणि बॉलिंग करताना एक विकेट देखील घेतली. तो सरफराज शेख या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. प्लीज. साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण